नांदेड लोकसभेचे खासदार आमचे नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय सुजातजी आंबेडकर साहेब, अविनाशजी भोसीकर, मोरे सर, प्रशांतजी इंगोले आणि उपस्थित मंचावरती सर्वच आणि मंचाच्या समोर उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, नांदेडमध्ये निवडणुकीचं वातावरण आता पेटलेलं आहे आणि काल देवेंद्र फडणवीस इथे येऊन गेले. मला इथल्या सर्वांना सांगायचंय की देवेंद्र फडणवीसांनी काल एवढे खोटे विधान आणि एवढे खोटे वचनं तुम्हाला दिले, त्यामुळे निवडणूक म्हटलं का भाजपसाठी लोकांना खोटं बोलण्याचा एक इव्हेंट आणि कार्यक्रम झालेला आहे आणि माता भगिनींच्या अकाउंटवरती निवडणुकीच्या 10 दिवस अगोदर लाडक्या बहिणींचे पैसे टाकणे हा यांचा धंदा झालेला आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं, अधिक वेळ घेणार नाही, की या नांदेड शहराचं वाटोळं करण्याचं काम आज जे भाजपमध्ये गेलेले नेते आणि त्यांनी केलं आणि नांदेडमध्ये जे जे चांगले भाजपचा जाहीरनामा बघितला सुजातदादा, तर त्यामध्ये 70% गोष्टी काँग्रेसनं केलेल्याच भाजपनं दाखवलेल्या आहेत. त्यामुळं भाजपनं स्वतः काहीतरी केले असं सांगण्यासारखं नाहीये. या गल्लीतनं बाहेर निघायचं म्हटलं तर संध्याकाळी 5 वाजता पंचशीलच्या दुकानापर्यंत जायला अर्धा तास लागतो मोटरसायकलनं. पार्किंगच्या व्यवस्था नाहीयेत, मुलाबाळांसाठी चांगली महाविद्यालय नाहीयेत, शाळा कॉलेजेस ओस पडले आणि खाजगी क्लासेसचं पीक आपल्या इथं मोठं आलेलं आहे. त्यामुळं या शहराचं वाटोळं करण्याचं काम केलेलं आहे. अगदी पान टपरीवरती गेलं तर नशेच्या गोळ्या भेटत आहेत. त्यामुळे तुमची पोरं ही व्यसनाधीन होत आहेत, त्यावरती कुणाचंही नियोजन आणि नियंत्रण राहिलेलं नाहीये. दिवसा ढवळ्या खून होत आहेत, जास्त नाही. इथून पावडेवाडी नाक्यापासून पुढे गेल्यावरती दिवसा ढवळ्या खून झालेला आहे 4-5 महिन्यापूर्वी. त्यामुळं या शहरामध्ये संध्याकाळी 7 वाजता घराच्या बाहेर पडायचं का नाही इतकं भयानक वातावरण आज निर्माण झालेलं आहे. कोण जबाबदार आहे याला? जबाबदार जे नांदेडचे कारभारी म्हणून घेतात तेच अशोक चव्हाण हे वातावरण होण्याला जबाबदार आहेत. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्यासोबत आपण कॉलर धरून लढू शकत नाही, मनगटाची लढाई लढू शकत नाही, किंवा यांना या शहराचं का वाटोळं केलं म्हणून घरी जाऊन तुम्ही जाब विचारू शकत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक हत्यार, एक ताकद तुमच्या माझ्या हातामध्ये दिलेली आहे. या सगळ्या गुंडांना पोसणाऱ्या नेत्यांना, शहराचं वाटोळं करणाऱ्या नेत्यांना, शहराला एकही उद्योग व्यवसाय न देता तुमच्या माझ्या पोराबाळांना पुण्या मुंबईला नोकरीला जावं लागतंय. हे वाटोळं ज्या लोकांनी केलं त्यांना घरी बसवण्यासाठी बाबासाहेबांना अधिकार दिला. फक्त एक बटन दाबलं, काही माणसं घरी बसतात, तो म्हणजे मतदानाचा अधिकार आहे. म्हणून येत्या 15 तारखेला आपल्याला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या समोरचं पंजा आणि गॅस सिलेंडर त्या निशाणी समोरचं बटन दाबायचंय आणि बाबासाहेबांनी दिलेली ताकद या धनधारण्यांना दाखवून द्यायचंय. बांधवांनो, या देशामध्ये शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबवतो. देवेंद्र फडणवीसांनी खासदार साहेब असं म्हणाले की 70 वर्षामध्ये नांदेडचं वाटोळं केलं. कुणी वाटोळं केलं? तर काँग्रेसनं वाटोळं केलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुजातदादा, मला वाईट वाटलं, कारण हे ऐकताना तिथं अशोक चव्हाणवरती बसलेले होते आणि पक्षात घेऊन अपमान कसं करावा हे देवेंद्र फडणवीसांकडनं शिकलं पाहिजे. अशोक चव्हाणांच्या तोंडावरतीच त्यांनी सांगितलं 70 वर्षात तुम्ही नांदेडचं वाटोळं केलं. त्यामुळं वाटोळं करणारे काँग्रेसनं ज्यांना संधी दिली होती ते वाटोळं करणारे आज भाजपमध्ये गेलेले आहेत आणि आता संविधान वाचवण्याची लढाई या देशामध्ये राहुल गांधी आणि माननीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब लढतायत. त्यामुळे त्या संविधानाला मजबूत करण्यासाठी येत्या 15 तारखेला आपण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपलं मतदान देऊन बहुमताने विजयी करावं हीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.